अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या तिकीट वाटपावरून निष्ठावंत कार्यकर्त्यांचा तीव्र आक्रोश उसळला आहे। अनेक वर्षे पक्षाशी जोडलेले असताना तिकीट नाकारून आयत्या वेळी इतर पक्षातून आलेल्या व्यक्तींना उमेदवारी देण्यात आल्यामुळे कार्यकर्त्यांनी राजापेठ झोन कार्यालयात संतप्त स्वरूपात मोर्चा वळवला। कट्टर भाजप समर्थक संगम गुप्ता आणि 1008 शक्ती महाराज यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी आणि माजी शहराध्यक्ष जयंत डेहनकर यांना घेराव घालून जाब विचारला। तिकीट वाटप प्रक्रियेत निष्ठावंत कार्यकर्त्यांना दुय्यम स्थान देण्यात आल्याचा आरोप करत तीव्र घोषणा देत भाजपा पदाधिकाऱ्यांना जाब विचारला। यावेळी काही कार्यकर्त्यांनी असा आरोप केला की भूतकाळात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपमानास्पद भाष्य करणाऱ्या आणि शिवीगाळ केलेल्या व्यक्तींनाही पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे पक्षांच्या मूलभूत विचारांशी तडजोड होत असल्याचा आरोप करून संतप्त कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली। या संपूर्ण घडामोडीमुळे अमरावतीत भाजपच्या तिकीट वाटपावरून अंतर्गत असंतोष चव्हाट्यावर आला असून वरिष्ठ नेतृत्वाने तात्काळ या प्रकरणाची दखल घ्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। अरे उबाटा को जीरो कर दिया इन्होंने, उबाटा वालों को भी। हाँ, उद्धव साहब ठाकरे को भी इन्होंने यूरे कर दिए। घर में दे मेरे लोग बात सुनो, मैं इसकी बात सुनूंगा, आपकी बात सुनो, मैं सुनूंगा तेरी बात। हाँ, रवि भाव कोल्ले की टिकट बाटे बिल्कुल नहीं बोलो, मत बोलो, हाँ मत बोलो, कुछ मत बोलो, इसका सुनूंगा मैं। हाँ, ये भी हमारा क्या भैया, ये हमारा कार्यकर्ता है। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।